तर राधे राधे मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका समाधान आणि आज आपण चाललो होतो छत्रपती संभाजीनगरातील एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे एक देवगिरी किल्ल्यावर. तेथे जाण्यासाठी आम्ही सिटी बस घेतली आणि आम्ही सगळे मित्र निघालो देवगिरी किल्ल्याकडे. पास काढून घेतला होता. त्यानंतर छावणीत आपल्याला टँक वगैरे, आर्मी टँक वगैरे दिसले. तर काकांना म्हणला आम्हाला लवकर सोडा. त्यानंतर आम्ही पोचलो पार्किंगमध्ये. पार्किंगमध्ये तर फोटोशूट चालू होता. त्यानंतर आम्ही गेलो गेटमधून मौरे पुढं. त्यानंतर काय इथं सहल आलेल्या होत्या, खूप गर्दी होती. त्यानंतर पहिला गेट पार केला. त्यानंतर अजून एक गेट लागला. गेट खूप दगडाने बांधकाम झालेलं होतं. किल्ल्यात चौकडून तोफा होत्या. लोक फोटो काढत होते. त्यानंतर काय आम्ही निघालो पुढे, किल्ल्याच्या पुढे. अजून अजून एक गेट आमच्या समोर होता. त्यानंतर गेट पास केला. त्यानंतर तुम्हाला माहीत आहे का, या किल्ल्याला यादवाची राजधानी असे म्हणतात, कारण यादवांनी या किल्ल्याची निर्मिती केलेली होती. यादवांनी या किल्ल्याची 12व्या शतकात निर्मिती केलेली होती. आणि या किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणजे महाकोट हा दरवाजा होता. असे 4 दरवाजांनी घेरलेला हा किल्ला होता. सुमारे 900 वर्षापासून हा भिंती अशाच उभ्या आहेत. त्यानंतर आमच्या समोर एक मिनार होता. हा मिनार सन 1445 मध्ये बांधला गेला आणि याची उंची सुमारे 210 फूट असून यात 230 पायऱ्या आहेत आणि हा 3 मजलीचा इमारत आहे. त्यानंतर आम्हाला लेफ्ट साईडला एक तळ्यासारखंच होतं, पण ते आता कोरडं पडलेलं होतं. आधी पाणी साठवायचा ठिकाण असं आम्हाला वाटत होतं. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्याच्या नंतर किल्ल्याचा व्ह्यू तर खूप सुंदर येत होता. त्यानंतर माझ्या मित्र आणि मी चालत होतो. पूर्वीच्या काळात संगीत आणि कलेचे सभेचे आयोजन येथे होत असे आणि आता सध्याला तर येथे भारतमाताचं मंदिर आहे. कारण भारतमाताचं मंदिर आधी नव्हे का, भारताला स्वातंत्र्य भेटल्याच्या नंतर येथे भारतमाताची मूर्ती स्थापन केली आणि या मंदिराला भारतमाताचे नाव दिले असे होय. त्यानंतर त्या साईडला आम्हाला तोप संग्रहालय दिसतात. इथे खूप खूप साऱ्या तोफा होत्या. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा होत्या. त्यांची नाव तर काही माहीत नव्हती, पण खूप साऱ्या तोफा या किल्ल्याच्या संरक्षणासाठी आधी होत्या, पण त्यांना एकाच ठिकाणी जतन करण्यात आलेली आहे. त्यानंतर आम्हाला एक वानर दिसले. त्यानंतर आम्ही जात होतो आणि खूप भयानक लोक इथे येतात, पर्यटन स्थळ म्हणून येतात. 4 मिनारांचा व्ह्यू पहा तुम्ही खालून, किती छान दिसतोय. आता आम्ही चाललो किल्ल्याच्या वर. येथून अजून दुसरा गेट लागलेला आहे. अशा 3 स्तराच्या 4 भिंतींनी हा किल्ला घेरलेला आहे. त्यानंतर आम्ही जात होतो. खूप गर्दी होती आणि तुम्हाला माहीत आहे का, हा किल्ला आजपर्यंत कोणीच जिंकू शकलेला नाही आणि जिंकलेला असेल तरी ते छल आणि कपटने जिंकलेला आहे. कारण ह्या किल्ल्याची रचना खूप वेगळ्या प्रकारे केलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा खूप ठिकाणी वेगवेगळे शत्रूंना मारण्यासाठी ट्रॅप केलेले आहे. त्यानंतर आम्ही निघालो अजून वरती. या भिंतीवर पहा किती छान प्रकारे मूर्ती कोरलेले आहेत. किल्ल्यांच्या काही दरवाजा तर लाकडीच आहे आतापर्यंत. आधी नसावे ते आत्ता बनलेलं असं वाटतंय आम्हाला. त्यानंतर तर आम्ही वर जात होतो. वरती जाताना तर खूप मजा येत होती, कारण व्ह्यू खूप चांगला येत होता. त्यानंतर आम्ही लवकरात वरती चाललो. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खूप सारे कर्मचारी या किल्ल्याची साफसफाई करत होते, कारण इथे खूप पर्यटनांनी खूप कचरा केलेला होता. बिसलेरी पाण्याच्या खूप असे एका ठिकाणी कचरा केलेला होता. त्यामुळे याची साफसफाई चालू होती आणि अशा ऐतिहासिक ठिकाणी जर आपल्याला सांभाळून ठेवायचे असेल तर येथे कचरा करू नये. त्यानंतर येथे ट्रॅप असे खूप सारे बसवलेले होते, जेणेकरून शत्रू आपल्या किल्ल्यावर हल्ला करू नये. एवढं तर आम्हाला काही त्याच्या बदल्यात नॉलेज नव्हतं, पण जेवढं माहिती आहे तेवढं सांगू इच्छितो. आणि काही गलती असेल तर, काही चूक झालेली असेल तर आम्हाला माफ करा, कारण आम्ही त्यातले प्रोफेसर नाही आणि आमच्यासोबत गाईड पण नव्हती. त्यानंतर आम्ही चाललो पुढे. त्यानंतर हा पूल तुम्ही बघू शकता. या किल्ल्याच्या चौकडून अशी दरी खोल खूप मोठी दरी आहे. 70 फूट रुंद आणि 80 फूट लांबीची ही दरी आहे. ह्या दरीमध्ये आधी साप आणि मगर राहायची, कारण शत्रू कुठूनही वाचून आला तरी इथे मारल्या जायचा किंवा वरच्या तोफांचा सामना त्यांना करावा लागायचा. ही दरी बघू शकता तुम्ही आता हिरव्या पाण्याने झालेली आहे आणि लोकांनी यात खूप साऱ्या बॉटल कचरा टाकलेला आहे. लोकांना असं करू नये. आपले ऐतिहासिक
थळं आपल्याला वाचवायची असेल तर अशी घाण तेथे करू नये. ती बघू शकता तुम्ही, खूप अंधार होता. आता तर लाईट आहे, पण आधी मशाला लावल्या जायच्या आणि या ट्रॅकमध्ये शत्रूंना मारणं खूप सोपे होते. कारण या गुफेमध्ये शिपाई जपून बसलेले असावे आणि ज्यावेळेस पुढील दुश्मन यायचे त्यांच्यावर भाल्याने वार करायचे किंवा तलवारीने मारायचे. त्यानंतर आम्हाला हा घुमावदार मोड होता, येथे तर लाईट लावलेला होता. त्यानंतर हा सरळ पायऱ्या होत्या. खूप त्रास होता वर चढताना आणि हा पायऱ्या तर सरळच होत्या. त्यानंतर आम्ही कसं तरी ह्या गुफेमध्ये सर्व्हाइव्ह करत होतो. तरी दुसरी गुफा आहे आणि तुम्ही बघू शकता या गुफेमध्ये पण खूप अंधार होता, खूप अंधार आहे. त्यानंतर आम्ही लवकरात लवकर या गुफेतून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. चला तर वरती जाऊन भेटूया. या गुफेतून बाहेर निघाल्याच्या नंतर तुम्हाला गणपतीचं मंदिर दिसत असे. या गणपतीच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी मी आणि माझा मित्र गेलो आणि या मंदिर बघू शकता तुम्ही, किती सुंदर मंदिर आहे. त्यानंतर मध्ये जाऊन पाहतो तर गणपतीची मूर्ती होती, त्यात दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो बारादरीकडे. बघू शकता सनराईज तर होत होता. किती भारी व्ह्यू येत होता. त्यानंतर आम्ही वेळ न गमावता लगेच चाललो. ही बारादरी तुम्ही बघू शकता, किती खूप सुंदर दिसत होते आणि त्याच मागे सन किती छान दिसत होता. त्यानंतर आम्ही बारादरी मधून पुढे आलो. त्यानंतर पुढे बघू शकता तुम्ही, किती छान नजारा होता. त्यानंतर ही जी भिंतीची बॉर्डर बघू शकता तुम्ही, ही सुमारे 3 किलोमीटर लांबीची बॉर्डर आहे. किल्ल्याच्या नंतर आम्ही टॉपला आलो. त्यानंतर आम्ही दुर्गा तोफ पाहिली. दुर्गा तोफ तुम्ही बघू शकता, किती विशाल तोफ होती आणि या तोफीनेच तुम्ही बघू शकता दुश्मनांचे काय हाल होत असेल. ह्या तोफीने खूप मोठी तोफ होती. त्यानंतर आम्ही ही तोफ पूर्ण पाहिली, तुम्ही पण बघू शकता. त्यानंतर साईडनं व्हिडिओ घेतलं मी आणि माझे मित्र तर बसेलच होते. आम्ही सगळे वरती आलो होतो, काही फोटोशूट करत होते. त्यानंतर लोक इथे फोटो तर काढतच होते, आम्ही पण व्हिडिओ काढून घेतला. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, किती खतरनाक तोफ दिसत होती. पंचधातूने बनलेली ही तोफ असे. त्यानंतर आम्ही खाली आलो काला पहाड तोफ बघण्यासाठी. तिथून आधी आम्ही सोडून गेलतो. त्याच्यानंतर आम्ही तिथं बघू शकता तुम्ही, तिथं होती काला पहाड तोफ, ती बघण्यासाठी आलो. चला तर तुम्हाला पण दाखवतो काला पहाड तोफ कशी होती. व्ह्यू पहा तुम्ही, किती खतरनाक व्ह्यू होता इथं. ही बघू शकता तुम्ही काला पहाड तोफ. ही पण किती लांब तोफ होती आणि किती खतरनाक तोफ होती. बघू शकता तुम्ही, किती भयानक तोफ होती. अशा तोफेमुळे हा किल्ला कोणी जिंकू शकला नाही, पण छल आणि कपटीमुळे जिंकल्या गेलेला आहे हा किल्ला. बघू शकता तुम्ही, किती खतरनाक तोफ आहे. त्यानंतर आम्ही त्याच्यासोबत व्हिडिओ काढून घेतला. त्याच्यानंतर आम्ही खाली आलो आणि बघू शकता तुम्ही, व्ह्यू किती खतरनाक येत होता सनराईजचा. एकच नंबर व्ह्यू येत होता. त्यानंतर आपण काय सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करून घेतला. सिनेमॅटिक तर याच्यामध्ये एडिट नाही केला, पण बघू शकता आम्ही चाललो होतो आता घरी. तर तुम्ही पण फॉलो आणि सबस्क्राईब करून जा आणि लास्टचा हा व्ह्यू बघून जा.